झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये टू द पॉइंटमध्ये दत्त साहेब खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे या सगळ्या प्रकरणासंदर्भात. काय चर्चा झाली तपशील सांगू शकाल? नाही, माझी साहेबांची भेट झाली नाही. नाही झाली. आज नाही झाली. त्यांना वेळ त्या ठिकाणी नव्हता. मला त्यांनी सांगितलं की उद्या कॅबिनेटच्या नंतर तू ये, मला वेळ दिला. माझं फक्त उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढणं हे माझी प्रायोरिटी आहे. त्या प्रायोरिटीच्या संदर्भात मी गेलो होतो. परंतु आज एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया वगैरे अशा मोठ्या मीटिंग्स होत्या, त्याच्यामुळं मला वेळ मिळाला नाही. परंतु साहेब मला म्हणलेत की उद्या सकाळी तू निवासस्थानी ये, किंवा फारच तुला वाटलं तर आज रात्री उशिरा सुद्धा ये, किंवा सकाळी, कारण आमचे साहेब रात्री उशिरापर्यंत वेळ देतात. त्यांचं जागरण जे आहे ते 2, 2:30, 3, कधी कधी 4 पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी असतं. पण 2 वाजेपर्यंत तर ते 100% असतं. मग तुमचा कार्यक्रम करूनही मी कदाचित तिकडे जाऊ शकेल. महत्वाचं एकच आहे की मला उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढून घेणं ही प्रायोरिटी आहे. कारण आज कोर्टाला सुद्धा सिरियसनेस त्या ठिकाणी लक्षात आलाय. पहिल्यांदा 13 14 दिवस यांना PCR दिले, आणि आज कोर्टाने परत 13 दिवसाचा PCR दिलाय. म्हणजे या घटनेचे ग्रीव्हियस हा कोर्टाला सुद्धा त्या ठिकाणी दिसलाय. आणि आज मी एका टीव्हीवरती, म्हणजे TV9ला मुलाखत देत असताना मलाच त्यांनी पट्ट्या दाखवल्या त्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये मी जे अगोदर भाषण केलं होतं की याच्यामध्ये व्हिडिओ काढलेला आहे कोणाचा, संतोष देशमुखांना जी मारहाण केलेली त्याचा व्हिडिओ काढलाय, त्याचे हत्यारं काय काय जे SITने आज CIDच्या SITने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे.